तर 1973 पर्यंत केशवानंद भारतीच्या खटल्यापर्यंत सुप्रीम कोर्टानं न्याय निवाडा दिला होता का भारताच्या संविधानाची उद्देशपत्रिका किंवा भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका हा भारतीय संविधानाचा भाग नाही आणि याच्यात कलम 368 नुसार दुरुस्ती करता येणार नाही. समजलं का? तर हेच आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहे का भारताची उद्देशपत्रिका आपण समजून घेऊ, भारताचा सरनामा समजून घेऊ, त्याच्यातल्या शब्दाचा अर्थ समजून घेऊ. त्याच्यात आपल्याला लय वेळा प्रश्न विचारते. ठीक आहे, आपल्याला विचारते का भारतीय राज्यघटनेच्या पहिल्या ओळीमध्ये ठीक आहे जे शब्द दिलेले आहेत ते कोण्या क्रमाने आहे. आम्ही भारताचे लोक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य असाच क्रमाला आहे. स्वातंत्र्य कशा पद्धतीचं स्वातंत्र्य भारतीय लोकांना आपल्याला द्यायचं आहे का अभिप्रेत आहे भारतीय लोकांचे मूलभूत अधिकार, लोककल्याणकारी राज्याची संकल्पना मार्गदर्शक तत्व सांगितली आहे. सरकारनं या देशातल्या लोकांसाठी कसं वागायला पाहिजे हे सर्व याच्यात दिलं आहे. आणि याले अनुसरून मग भारताच्या संविधान सभेनं राज्यघटना लिहिली, मसुदा समिती लिहिली. म्हणून लक्षात ठेवा, जेव्हाही सुप्रीम कोर्टाले एखाद्या कलमाचा अर्थ लावता येत नाही, का म्हटलं, जेव्हा सुप्रीम कोर्टाले राज्यघटनेतील एखाद्या कलमाचा अर्थ समजत नाही किंवा तो अर्थ लावता येत नाही, तेव्हा सुप्रीम कोर्ट भारतीय उद्देशपत्रिकेचं वाचन करते आणि त्याच्या अनुषंगानं त्या कलमाचा अर्थ लावते. म्हणून जेव्हा ठीक आहे सुप्रीम कोर्टात एखाद्या राज्यघटनेतल्या कलमावर पेच प्रसंग निर्माण झाला, न्यायाधीशाला संभ्रम निर्माण झाला राज्यघटनेच्या एखाद्या कलमाचा अर्थ लावताना, तर तेव्हा ते बोट याच्याकडे ठेवते. कोणाकडं? भारताच्या राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेकडं. ठीक आहे, म्हणून उद्देशपत्रिका लई महत्त्वाची आहे भाऊसाहेब. म्हणून मग आपण ठीक आहे भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका पाहू. ठीक आहे, याच्यावर किती खटले दाखल झाले, आपल्या परिषद कोणा तयार केली, भारतीय राज्यघटनेचा सरनामा प्रस्तावना त्यालाच म्हणते उद्देशपत्रिका. सगळ्यात पहिले सांगतो, सुप्रीम कोर्टावर 2 न्यायनिवाडे आले. ठीक आहे, त्या 2 न्यायनिवाड्या सुप्रीम कोर्टाने सांगितलं का उद्देशपत्रिका, कारण उद्देशपत्रिका ह्या राज्यघटनेत चर्चा करण्यात आली नव्हती, त्याला डायरेक्ट ठराव मंजूर करण्यात आला होता. म्हणून भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका हे संविधानाचा भाग मानण्यात येत नव्हती. सुप्रीम कोर्टाचे आदेश आहे. पण भारताच्या सुप्रीम कोर्टाला अधिकार आहे का मी अगोदर दिलेला माझा निर्णय एखादा चुकीचा वाटत असेल तर तो निर्णय रद्द करू शकते, मागे घेऊ शकते किंवा खोडून टाकू शकते. सुप्रीम कोर्टाला हे अधिकार आहे. म्हटलं का सुप्रीम कोर्टानं आपण दिलेला एखादा निर्णय चुकीचा वाटत असेल तर तो निर्णय बदलू शकते. तो निर्णय एकदमच पूर्ण चुकलाय असं वाटत असेल तर त्याले ठीक आहे मागे घेऊ शकते किंवा रद्दबाद ठरवू शकते. हे सुप्रीम कोर्ट आहे. तुम्हाला अधिकार नाही बे हे. म्हणून भारतीय राज्यघटनेच्या एखाद्या कलमाचा अर्थ लावण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला दिला आहे या संविधानानं. म्हणून जेव्हा पेच प्रसंग निर्माण होते, ठीक आहे, एखाद्या कलमाचा अर्थ नाही समजला तर उद्देशपत्रिकेकडे पाहिजे सुप्रीम कोर्ट. म्हणून सरनामा कोणी तयार केला असा प्रश्न विचारते. तर भारतीय राज्यघटनेचा सरनामा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तयार केला. कोण तयार केला भाऊ रे? ठीक आहे, आपल्याला परीक्षेत विचारते. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 100 शब्दात भारतीय संविधान सभेचा सारांश लिहून टाकला आणि अगोदर लिहिला, राज्यघटना लिहायच्या अगोदर लिहिला. म्हणलं का आपल्याला भारतीय लोकांना का द्यायचा या संविधानातून का ज्याच्यावर ठीक आहे या जगात 1000-2000 वर्षसुद्धा भारताच्या संविधानावर हा देश चालला पाहिजे. मग सरनाम्याचा ठराव ठीक आहे, सरनाम्याचा ठराव 13 डिसेंबर 1946 रोजी भारताच्या संविधान सभेसमोर मांडण्यात आला. पहा, लक्ष द्या. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारतीयचा संविधानाची उद्देशपत्रिका तयार केली. ठीक आहे, सरनाम्याचा किंवा उद्देशपत्रिकेचा ठराव मांडला 13 डिसेंबर 1946. ही तारीखसुद्धा विचारली आहे. 13 डिसेंबर 1946 ठराव मंजूर झाला 26 जानेवारी 1947. 13 डिसेंबर 1946 मांडला, 26 जानेवारी 1947 ठराव संविधान सभेनं उद्देशपत्रिकेचा ठराव मंजूर केला.